समर्थ. कर्क राशीच्या माझ्या प्रिय भाविकांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा वळणबिंदू ठरू शकतो. गुरुजी सांगतात की महाशिवरात्रीचा हा पावनकाळ तुमच्यासाठी जेवढा भाग्याचा आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त तो भयानक आणि रहस्यमय ठरू शकतो. जर तुम्ही आज हा व्हिडिओ पाहण्याचे धाडस केले नाही तर कदाचित तुमच्या आयुष्यात येणाऱ्या वादळाची चाहूल तुम्हाला कधीच लागणार नाही. गुरुजींनी स्पष्ट संकेत दिले आहेत की शनी आणि राहूची युती तुमच्या नशिबाशी असा काही खेळ खेळणार आहे की तुम्हाला स्वतःच्या सावलीचीही भीती वाटू लागेल. तुमच्या आजूबाजूला अशा काही अनाकलनीय घटना घडतील ज्यांचा विचार करून तुमच्या अंगावर काटा येईल. या काळात तुमच्याकडून झालेली एक छोटीशी चूक तुम्हाला सरळ विनाशाच्या दारी नेऊन उभी करू शकते. म्हणूनच गुरुजी म्हणतात की हा काळ नरक यातनांसारखा ठरायला वेळ लागणार नाही, जर तुम्ही वेळीच सावध झाला नाहीत तर. तुमच्या शत्रूंनी तुमच्याविरुद्ध असे काही जाळे विणले आहे की तुम्हाला मदतीसाठी कोणीही मिळणार नाही. पण घाबरू नका, कारण जिथे संकट असते तिथेच निवारणही असते. गुरुजींनी या व्हिडिओमध्ये अशा काही गुप्त गोष्टी सांगितल्या आहेत ज्या केवळ कर्क राशीच्या लोकांसाठीच आहेत. हा व्हिडिओ पाहताना तो अत्यंत शांत ठिकाणी आणि एकटे असतानाच पहा, कारण यात दडलेले सस्पेन्स तुमच्या हृदयाचे ठोके वाढवू शकते. महादेवाच्या या पर्वात तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडणार की तुमच्या कर्माची शिक्षा तुम्हाला मिळणार हे जाणून घेण्यासाठी एक एक शब्द नीट ऐका. ही माहिती कोणाशीही शेअर करू नका, कारण तुमचे शत्रू तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत. गुरुजी सविस्तरपणे सांगतात की कर्क राशीच्या जातकांच्या आयुष्यात सध्या नकारात्मक ऊर्जेचा संचार वाढला आहे. तुमच्या घरातील सुखशांती अचानक हरवली असेल तर समजून जा की पितृदोष किंवा कोणत्या तरी वाईट शक्तीने तुमच्या घरावर सावली धरली आहे. राहू तुमच्या बुद्धीला असा काही भ्रम निर्माण करेल की तुम्हाला तुमचीच माणसे शत्रू वाटू लागतील. पैसा हाताशी येईल, पण तो दवाखाना किंवा कोर्टाच्या कामात कधी खर्च होईल हे तुम्हाला समजणारही नाही. गुरुजींनी इशाऱ्याचा सूर दिला आहे की वाहन चालवताना किंवा अनोळखी व्यक्तीशी बोलताना अत्यंत सावध राहा, अन्यथा एखादी मोठी दुर्घटना तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. वरचा तिकीट फाटण्याची वेळ येऊ नये असे वाटत असेल तर स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवणे हाच एकमेव मार्ग आहे. महाशिवरात्रीच्या या काळात गुरुजींनी काही सकारात्मक उपाय देखील सुचवले आहेत. काळ्या कुत्र्याला तेल लावलेली भाकरी खाऊ घालणे किंवा पिंपळाच्या पानावर ऋण लिहून हनुमंताला अर्पण करणे हे छोटे वाटणारे उपाय तुमच्या आयुष्यातील मोठ्या संकटांना पळवून लावू शकतात. माता बगलामुखीच्या मंत्राचा जप केल्याने तुमच्या भोवती एक अभेद्य सुरक्षा कवच निर्माण होईल, ज्याला तुमचे शत्रू कधीही भेदू शकणार नाहीत. लक्षात ठेवा, हा काळ तुमची परीक्षा घेणारा आहे, पण महादेवाच्या आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही यातून सुखरूप बाहेर पडाल. कर्क राशीच्या माझ्या प्रिय लोकांनो, महाशिवरात्रीचा हा पावन काळ तुमच्या आयुष्यात एक असा दैवी चमत्कार घेऊन येत आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. गुरुजी सांगतात की ग्रहांची नक्षत्रांची स्थिती आता तुमच्या बाजूने वळली असून तुमच्या आयुष्यातील दुःखाचे ढग कायमचे विरघळणार आहेत. हा एक असा सस्पेन्स आहे की ज्या कामांसाठी तुम्ही वर्षानुवर्षे धडपडत होतात ती कामे आता महादेवाच्या कृपेने आपोआप पूर्ण होऊ लागतील. गुरुजींनी स्पष्ट संकेत दिले आहेत की येत्या काळात तुम्हाला एखादी अशी मोठी आनंदाची बातमी मिळेल जी तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे भवितव्य बदलून टाकेल. तुमच्या प्रगतीमध्ये आजवर जे अडथळे येत होते ते आता तुमच्या यशाचे मार्ग मोकळे करणार आहेत. गुरुजी सांगतात की शनी आणि राहू आता तुम्हाला भ्रमातून बाहेर काढून सत्याची आणि यशाची वाट दाखवणार आहेत. तुमच्या मनात असलेली भीती आता आत्मविश्वासात बदलेल आणि तुम्ही प्रत्येक आव्हानाचा सामना अत्यंत धैर्याने कराल. हा सस्पेन्स तुमच्यासाठी खूप गोड ठरेल, कारण एखादी गुप्त व्यक्ती किंवा जुना मित्र तुमच्या मदतीसाठी देवासारखा धावून येईल. गुरुजींचा हा शब्द लक्षात ठेवा की महादेवाचा आशीर्वाद आता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, त्यामुळे कोणाच्याही टीकेला न घाबरता आपल्या ध्येयाकडे वाटचाल करा. या शुभ काळात तुमची सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी गुरुजी एक अत्यंत प्रभावी मार्ग सांगतात. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर शुद्ध मध आणि पांढरी फुले अर्पण करा. गुरुजी म्हणतात की असे केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता जळून खाक होईल आणि तुमच्या जीवनात सुखाचा नवा सूर्य उगवेल. तुमची आंतरिक शक्ती आता जागृत होणार असून तुम्हाला मिळणारे यश पाहून जग थक्क होईल. हा काळ केवळ स्वप्ने पाहण्याचा नाही तर ती सत्यात उतरवण्याचा आहे. स्वामींच्या आशीर्वादाने तुमची प्रत्येक रास्त इच्छा आता पूर्ण होणार आहे. फक्त महादेवावरची तुमची श्रद्धा अढळ ठेवा. गुरुजी सविस्तरपणे सांगतात की कर्क राशीच्या जातकांसाठी आता आर्थिक सुवर्णकाळ खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे. जे पैसे अनेक दिवसांपासून अडकलेले होते किंवा ज्या गुंतवणुकीतून तुम्हाला नुकसान सोसावे लागले होते तिथे आता प्रचंड नफ्याचे योग निर्माण झाले आहेत. हा एक असा सस्पेन्स आहे की तुम्हाला अचानक एखाद्या नवीन संधीचा लाभ होईल ज्यातून धनलक्ष्मीचा तुमच्या घरात अखंड निवास होईल. गुरुजींनी सांगितले आहे की तुमच्या कष्टाचे फळ आता तुम्हाला व्याजासह परत मिळणार आहे. व्यापारात किंवा नोकरीत तुमची पत वाढेल आणि समाजात तुम्हाला मानाचे स्थान मिळेल, ज्यामुळे तुमचे आर्थिक आयुष्य पूर्णपणे स्थिर होईल. तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडणार असून प्रगतीची दारे आपोआप उघडली जातील. गुरुजींच्या मते तुमच्या कष्टाला आता भाग्याची साथ मिळणार आहे,
त्यामुळे आर्थिक गुंतवणुकीचे धाडसी निर्णय घेण्यास हा काळ उत्तम आहे. हा सस्पेन्स तुमच्यासाठी आनंदाचा धक्का असेल, कारण अनपेक्षित मार्गांनी तुमच्याकडे पैसा येईल. तुमची कर्जे फिटतील आणि मालमत्ता खरेदीचे तुमचे स्वप्न साकार होईल. गुरुजींचा हा आशीर्वाद आहे की या काळात तुमच्या घरात लक्ष्मीचा वास कायमस्वरूपी राहील, ज्यामुळे तुमची सर्व आर्थिक चिंता कायमची मिटून जाईल. या आर्थिक सुबत्तेला टिकवून ठेवण्यासाठी गुरुजी एक सोपा उपाय सुचवतात. महाशिवरात्रीला महादेवाच्या मंदिरात जाऊन गरिबांना अन्नदान करा आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मनोभावे जप करा. गुरुजी सांगतात की दान केल्याने तुमच्या संपत्तीत कधीही कमतरता येणार नाही आणि महादेवाचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर नेहमी राहील. येणारे दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय आणि सुखाचे दिवस ठरणार आहेत. ही सकारात्मक पहाट तुमच्या जीवनात सुख, शांती आणि ऐश्वर्याची उधळण करेल. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्या कर्माचा आणि स्वामींच्या कृपेचा मिलाफ आता तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणार आहे. गुरुजी सांगतात की तुमच्या कौटुंबिक आयुष्यात आता एक अतिशय सुखद आणि सस्पेन्सने भरलेला बदल होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून असलेले वाद आणि तणाव आता महादेवाच्या कृपेने शांत होणार आहेत. तुमच्या घरातील वातावरण आता आनंदी आणि उत्साही होईल. गुरुजींनी संकेत दिले आहेत की कुटुंबातील सदस्यांमध्ये एकमेकांबद्दलचे प्रेम आणि विश्वास वाढेल. हा एक असा चमत्कार असेल की जे नातेवाईक तुमच्या विरोधात होते तेच आता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. घरात एखादे मंगल कार्य किंवा शुभवार्ता येण्याचे संकेत गुरुजींनी दिले आहेत. तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध आता अधिक घट्ट होतील आणि एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती वाढेल. गुरुजींच्या मते या काळात तुमच्या मुलांच्या प्रगतीमुळे तुम्हाला समाजात मान सन्मान मिळेल. हा सस्पेन्स तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण कुटुंबातील एखादी जुनी समस्या आता कायमची सुटणार आहे. घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार झाल्यामुळे सर्व सदस्यांचे आरोग्य आणि मनशांती टिकून राहील. गुरुजी सांगतात की घरामध्ये लक्ष्मी आणि सरस्वतीचा एकत्र वास असणार आहे, ज्यामुळे तुमची वैचारिक प्रगतीही वेगाने होईल. कुटुंबातील हा गोडवा टिकवून ठेवण्यासाठी गुरुजी एक सकारात्मक सल्ला देतात. दररोज सकाळी घरात देवापुढे दिवा लावून श्री स्वामी समर्थ जप करा आणि सर्वांशी प्रेमाने वागा. गुरुजी म्हणतात की तुमच्या वाणीत जितका गोडवा असेल तितकाच देवाचा आशीर्वाद तुमच्या घरावर राहील. महाशिवरात्रीचा हा काळ तुमच्या नात्यातील सर्व कटुता धुवून काढण्यासाठी आला आहे. तुमच्या घराचे रूपांतर एका आनंदी स्वर्गात होणार असून या सुखद अनुभवामुळे तुमची मानसिक शक्ती द्विगुणित होईल. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे कुटुंब आता सर्व संकटांपासून सुरक्षित राहील. गुरुजी करिअरच्या बाबतीत अत्यंत सकारात्मक भविष्यवाणी करतात. कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ नोकरी आणि व्यवसायात मोठी क्रांती घडवून आणणारा ठरेल. हा सस्पेन्स असा आहे की तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी अशी एखादी जबाबदारी मिळेल जी तुमच्या भविष्याची दिशा बदलून टाकेल. गुरुजी सांगतात की तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर अत्यंत खुश असतील आणि तुम्हाला पदोन्नती किंवा पगारात वाढ मिळण्याचे प्रबळ योग आहेत. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर महादेवाच्या कृपेने तुम्हाला तुमच्या आवडीची आणि सन्मानाची नोकरी नक्कीच मिळेल. व्यावसायिकांसाठी हा काळ नफ्याचा आणि विस्ताराचा असेल. गुरुजींच्या मते तुमच्या जुन्या योजना आता यशस्वी होतील आणि नवीन प्रकल्पांना गती मिळेल. हा बदल पाहून तुमचे प्रतिस्पर्धीही थक्क होतील, कारण तुमची प्रगती कोणालाही रोखता येणार नाही. गुरुजींनी संकेत दिले आहेत की या काळात तुम्हाला सरकारी कामात यश मिळेल आणि परदेशाशी संबंधित कामातून मोठा फायदा होईल. तुमचा आत्मविश्वास आणि कल्पकता आता शिखरावर असेल, ज्यामुळे तुम्ही कठीण निर्णयही सहजतेने घेऊ शकाल. नोकरी व्यवसायातील हे यश कायम ठेवण्यासाठी गुरुजी एक सोपा उपाय सांगतात. महाशिवरात्रीला महादेवाला बेलाची पाने अर्पण करताना तुमच्या यशासाठी प्रार्थना करा. गुरुजी म्हणतात की तुमच्या कामात प्रामाणिक राहा आणि स्वामींवर श्रद्धा ठेवा. येणारे 10 दिवस तुमच्या करिअरला एक नवीन ओळख मिळवून देतील. हा पॉझिटिव्ह बदल तुमच्या मेहनतीचे फळ आहे, जे आता तुम्हाला मान सन्मानासह मिळणार आहे. तुमच्या यशाची ही नवी पहाट तुमच्या आयुष्याला स्थैर्य आणि वैभव मिळवून देईल. गुरुजी आरोग्याविषयी अत्यंत दिलासादायक माहिती देतात. गेल्या काही काळापासून तुम्ही शारीरिक किंवा मानसिक त्रासातून जात असाल तर आता त्यातून मुक्ती मिळण्याची वेळ आली आहे. हा एक असा सस्पेन्स आहे की एखादा जुना आजार अचानक बरा होऊ लागेल आणि तुम्हाला शरीरात एक वेगळीच ऊर्जा जाणवेल. गुरुजी सांगतात की तुमची प्रतिकारशक्ती वाढल्यामुळे तुम्ही आजारांना हरवू शकाल. महाशिवरात्रीचा हा काळ तुमच्यासाठी आरोग्यदायी ठरणार असून तुमची चिडचिड आणि तणाव कायमचा नाहीसा होईल. तुमची मानसिक शांती आता शिखरावर असेल, ज्यामुळे तुम्ही अधिक आनंदी राहाल. गुरुजींच्या मते योगा आणि ध्यानामुळे तुम्हाला स्वतःची ओळख पटेल आणि तुम्ही जीवनातील कठीण प्रसंगांना हसून सामोरे जाल. रात्रीच्या वेळी तुम्हाला शांत झोप लागेल आणि मनातील भीती दूर होईल. वरचा तो जुना इशारा आता तुमच्यासाठी विजयाचा संकेत बनणार आहे, कारण तुम्ही आता अत्यंत संयमी आणि सकारात्मक विचार करणार आहात. गुरुजींनी संकेत दिले आहेत की तुमची शारीरिक हालचाल वाढल्याने तुमचे शरीर अधिक लवचिक आणि उत्साही बनेल. आरोग्य उत्तम राखण्यासाठी गुरुजी एक प्रभावी उपाय सुचवतात.
महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर पाण्याचा अभिषेक करताना महामृत्युंजय मंत्राचा मनोभावे जप करा. गुरुजी सांगतात की यामुळे तुमचे आरोग्यच नाही तर तुमचे आयुष्यही वाढेल. पॉझिटिव्ह विचारांची शक्ती तुम्हाला प्रत्येक आजारापासून दूर ठेवेल. येणारे दिवस तुमच्यासाठी आरोग्याची आणि आनंदाची मोठी भेट घेऊन येत आहेत. स्वामींच्या कृपेने तुमचे शरीर आणि मन आता देवाचे मंदिर बनेल, जिथे केवळ सकारात्मकतेचा वास असेल. गुरुजी सांगतात की कर्क राशीच्या जातकांसाठी ही महाशिवरात्री केवळ एक सण नसून आध्यात्मिक प्रगतीचा सर्वोच्च काळ ठरेल. तुमचा देवावरचा विश्वास आता इतका दृढ होईल की तुम्हाला जीवनाचे गूढ रहस्य उलगडू लागेल. हा एक असा सुखद सस्पेन्स आहे की तुम्हाला गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली एखादा असा सिद्ध मंत्र किंवा साधना प्राप्त होईल जी तुमचे संपूर्ण आयुष्य पालटून टाकेल. गुरुजींच्या मते तुमची वर्षानुवर्षांची भक्ती आता फळाला येणार असून तुम्हाला प्रत्यक्ष महादेवाच्या अस्तित्वाचा आणि आशीर्वादाचा अनुभव येईल. मनातील सर्व संभ्रम दूर होऊन तुम्हाला जीवनाची नवी दिशा मिळेल. तुमच्या हातून या काळात एखादी मोठी समाजसेवा किंवा धार्मिक कार्य घडण्याचे योग आहेत, ज्यामुळे समाजात तुमची प्रतिमा उजळून निघेल. गुरुजी सांगतात की जशी तुमची आध्यात्मिक प्रगती होईल तशीच तुमच्या भौतिक आयुष्यातही सुखसमृद्धीची दारे आपोआप उघडली जातील. हा बदल पाहून लोक तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी आणि सल्ल्यासाठी येतील. तुमचा स्वभाव पूर्वीपेक्षा अधिक शांत, संयमी आणि प्रभावशाली होईल, ज्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळाच दरारा निर्माण होईल. गुरुजींनी संकेत दिले आहेत की या काळात तुम्हाला अशा काही थोर गुरूंची भेट होईल जे तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाण्यास मदत करतील. या आध्यात्मिक आनंदाचा आणि यशाचा भाग होण्यासाठी जर तुम्हाला गुरुजींचे हे सकारात्मक मार्गदर्शन आवडले असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला अशाच प्रेरणादायी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास उत्साह मिळतो. तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून भविष्यातील कोणतेही महत्त्वाचे अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाहीत. गुरुजी शेवटी हाच मंत्र देतात की श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय या नामाचा अखंड जप करा, कारण तुमची श्रद्धा हीच तुमची सर्वात मोठी ढाल आहे. स्वामींच्या आणि महादेवाच्या अखंड आशीर्वादाने तुमचे आयुष्य आता कृतार्थ आणि यशस्वी होणार आहे.